काय म्हणता मंडळी, मी आली आहे परत लाईफ इन द लेयर्समध्ये. आज ठरवलं होतं काहीतरी नवीन करून बघायचं. थोडं ॲनाटॉमी स्केचिंग म्हणजे बॉडी प्रपोर्शन, पोज प्रॅक्टिस वगैरे. पण सांगते, आज युनिवर्स पण खूप आर्टिस्ट मूडमध्ये होतं बरं का. ते का हे बघून घ्या तुम्हीच. ऑनेस्टली सांगायचं झालं तर ॲनाटॉमी मी शिकत आहे स्टेप बाय स्टेप. आता मंडाला छान येतं म्हणून असं नाही की माणूस प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असेलच म्हणून. पण असो, मंडाला मला येतं कारण ते मी मनापासून करते. ॲनाटॉमी शिकत आहे कारण ते चॅलेंजिंग देतं. आणि काहीतरी शिकायचं धाडस करणं म्हणजे ही पण एक ब्युटी आहे नाही का. सकाळपासून खूप मन लावून स्केच करत होती. लायनिंग, डिटेलिंग सगळं चांगलं चाललं होतं. आणि जसं मी पेंट करायला घेतलं, बस सगळं स्केच वाहून गेलं पाण्यातच. त्या क्षणी वाटलं ही ॲनाटॉमी नसून ॲक्वाटॉमी झाली. पण ऑनेस्टली सांगायचं झालं तर बिघडलेलं स्केच पण काहीतरी शिकवतं बरं का. ही परफेक्ट नसून ही जर्नी ही अशीच असते. आणि हे बघा माझं आजचं मॉडर्न आर्ट मास्टरपीस. वाटतंय स्वामी स्वतःच बोलत आहेत, बाई थांब जरा, धीर घे, काय बनवत आहेस काय तुम्हाला. पण चालायचं, प्रत्येक चूक पुढच्या टाईमसाठी डायरेक्शन दाखवतं. पण फायनली ठरवलं की बस आता काढून टाकायचं. नेक्स्ट टाईम ह्याच्यापेक्षा पण चांगलं करू, एक मास्टरपीस बनवू. पण हे नको. नंतर दुपारचा सगळा ड्रामा झाल्यावर ठरवलं आता थोडा अभ्यास करू. सकाळपासून नुसतं स्केचिंग करते. मग थोडा अभ्यास केला, थोडं मन शांत केलं. आज तर अभ्यासात पण मन लागत नव्हतं. एकतर ते बिघडलेलं स्केच प्लस माझं मन ऑलरेडी चलबिचल. पण नंतर सगळा ड्रामा झाल्यानंतर वॉकिंगला गेले शेवटी. सूर्य मावळतोय, थोडी थंड हवा येते, मन पण शांत झालं होतं. सो चांगलं वाटलं. सो गाईज, आजच्यापुरतं इतकंच. मला असा सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.